इयत्ता 9वी विषय सामान्य विज्ञान पाठ पहिला गतीचे नियम स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. उत्तर स्तंभ 1, स्तंभ 2 व स्तंभ 3 याप्रमाणे आपल्याला याचे उत्तर लिहिता येईल. 2. फरक स्पष्ट करा. अ. अंतर आणि विस्थापन. उत्तर अंतर वस्तूंनी प्रत्यक्ष पार केलेला संपूर्ण मार्ग म्हणजे अंतर. तर वस्तूच्या प्रारंभ व अंतिम स्थानातील सर्वात कमी सरळ अंतर म्हणजे विस्थापन. अंतर ही अदिश राशी आहे, म्हणजे फक्त परिमाण असते, दिशा नसते. तर विस्थापन ही सदिश राशी आहे, म्हणजे परिमाण व दिशा दोन्ही असतात. अंतर नेहमी धन असते आणि कधीही शून्य होत नाही. तर विस्थापन धन, ऋण किंवा शून्य असू शकते. अंतराचा मार्ग वळणावळणाचा असू शकतो. तर विस्थापन नेहमी सरळ रेषेत मोजले जाते. आ. एक समान गती आणि नेक समान गती. एक समान गती वस्तू समान कालावधीत अंतर कापते. वस्तूचा वेग संपूर्ण गती दरम्यान स्थिर असतो. त्वरण शून्य असते, कारण वेगात बदल होत नाही. अंतर काल आलेख सरळ रेषेत असतो. उदाहरण, सरळ रस्त्यावर 60 किलोमीटर प्रति तास स्थिर वेगाने धावणारी ट्रेन. नेक समान गती वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापते. वस्तूचा वेग सतत बदलत राहतो. त्वरण शून्य नसते, धन किंवा ऋण असू शकते. अंतर काल आलेख वक्र असतो. उदाहरण, शहरातील बस कधी थांबते, कधी वेग वाढवते, त्यामुळे तिची गती बदलत राहते. प्रश्न तिसरा आहे, खालील सारणी पूर्ण करा. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला सारणी पूर्ण करता येईल. प्रश्न चौथा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे डॅश म्हणतात. विस्थापन. स्पष्टीकरण. विस्थापन म्हणजे वस्तूच्या प्रारंभ व अंतिम स्थानातील सर्वात कमी सरळ अंतर. हे सदिश राशी आहे, कारण यात दिशा व परिमाण दोन्ही असतात. विस्थापनाचे मूल्य कधी कधी शून्यही असू शकते, जर वस्तू पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी आली असेल. आ. अवध त्वरण म्हणजे डॅश त्वरण होय. उत्तर ऋण त्वरण. स्पष्टीकरण. जेव्हा वस्तूचा वेग कमी होत जातो, तेव्हा त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. अशा त्वरणाला ऋण त्वरण किंवा अवध त्वरण म्हणतात. ई. जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते, तेव्हा तिचा डॅश प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. वेग. स्पष्टीकरण. वर्तुळाकार गतीमध्ये वस्तूचा वेगाचा परिमाण समान असला तरी दिशा सतत बदलत राहते, कारण दिशा बदलल्यामुळे वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. ई. टक्कर होताना डॅश नेहमी अक्षय्य राहतो. संवेग. स्पष्टीकरण. टक्कर होताना बाह्य बल नसल्यास एकूण संवेग स्थिर राहतो. याला संवेग अक्षय्यता नियम म्हणतात. म्हणून टक्कर पूर्वी व टक्कर नंतर संवेग समान राहतो. ए. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या डॅश नियमावर आधारित आहे. उत्तर तिसऱ्या. स्पष्टीकरण. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रिया बलास समान व विरुद्ध दिशा असलेले प्रतिक्रिया बल असते. रॉकेट मागे वायू फेकते आणि त्याच्या प्रतिक्रियेमुळे पुढे जाते. त्यामुळे अग्निबाणाचे कार्य या नियमावर आधारित आहे. प्रश्न 5वा,
शास्त्रीय कारणे लिहा. अ. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते, कारण मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूवर फक्त गुरुत्वाकर्षण बल कार्य करते. हे बल स्थिर असल्याने वस्तूचे त्वरण नेहमी समान राहते, त्यामुळे गती एक समान त्वरणित असते. आ. क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत, कारण क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर कार्य करतात, एकाच वस्तूवर नाहीत, त्यामुळे ती एकमेकांना रद्द करू शकत नाहीत. ही समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते, कारण क्रिकेट चेंडूचे वस्तुमान जास्त असल्याने त्याचा संवेग जास्त असतो, त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी जास्त बल लागते. टेनिस चेंडू हलका असल्याने तो सहज थांबतो. ही विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते. उत्तर. विराम अवस्थेत वस्तूचा वेग 0 असतो आणि तो सतत 0च राहतो, म्हणजेच वेगात बदल होत नाही, त्यामुळे ती 0 वेगाची एक समान गती मानली जाते. प्रश्न 6. तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित स्पष्टीकरण लिहा. 1. बस अचानक थांबल्यावर प्रवासी पुढे झुकतो. नियम न्यूटनचा पहिला नियम. स्पष्टीकरण. बस चालू असताना प्रवासी बसच्या गतीने पुढे जात असतो. अचानक बस थांबल्यावर बाह्य बलामुळे बस थांबते, पण प्रवाशाचे शरीर आधीच्या गतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करते. वस्तूला स्वतःच्या गतिस्थितीत बदल न करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व, त्यामुळे प्रवासी पुढे झुकतो. 2. स्थिर पुस्तक टेबलावर ठेवले असता हलत नाही. उत्तर. नियम न्यूटनचा पहिला नियम. स्पष्टीकरण. वस्तू विराम अवस्थेत असेल तर ती स्वतःहून हलत नाही. पुस्तकावर गुरुत्वाकर्षण व टेबलचा आधार बल कार्य करतात, पण ते संतुलित असल्यामुळे परिणामी बल 0 राहतो, त्यामुळे पुस्तक स्थिर राहते. 3. फुटबॉलला जोरात लाथ मारल्यास तो दूर जातो. नियम न्यूटनचा दुसरा नियम. स्पष्टीकरण. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. जेव्हा जास्त बल लावले जाते तेव्हा चेंडूला जास्त त्वरण मिळते, त्यामुळे त्याचा वेग वाढतो आणि तो जास्त अंतरावर जातो. हलका लाथ मारल्यास तो कमी दूर जातो. 4. बंदुकीतून गोळी झाडल्यावर बंदूक मागे सरकते. नियम न्यूटनचा तिसरा नियम. स्पष्टीकरण. गोळी पुढे मोठ्या वेगाने जाते, त्याच वेळी बंदूक गोळीवर जेवढे बल लावते तेवढेच पण विरुद्ध दिशेचे बल गोळी बंदुकीवर लावते, त्यामुळे बंदूक मागे सरकते. ही क्रिया प्रतिक्रियेची जोडी आहे. 5. रॉकेटचे उड्डाण. नियम न्यूटनचा तिसरा नियम. स्पष्टीकरण. रॉकेटमध्ये इंधन जळून निर्माण होणारे वायू अत्यंत वेगाने खाली फेकले जातात. त्याच्या विरुद्ध दिशेने समान व प्रतिकूल बल निर्माण होते, ज्यामुळे रॉकेट वरच्या दिशेने उड्डाण करते. हेच तत्व अग्निबाणाच्या कार्यामागे आहे. प्रश्न 7. उदाहरणे सोडवा. अ. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते, तर सरासरी चाल काढा. उत्तर. दिलेले काय आहे? 3 सेकंदामध्ये 18 मीटर, पुढचे 3 सेकंदामध्ये 22 मीटर, अंतिम 3 सेकंदामध्ये 14 मीटर. तर एकूण अंतर होईल 18 अधिक 22 अधिक 14 54 मीटर.
एकूण वेळ बरोबर 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 9 सेकंद. ॲव्हरेज स्पीड सरासरी वेग बरोबर टोटल डिस्टन्स छेद टोटल टाइम. तर सरासरी चाल होईल 54/9 बरोबर 6 मीटर प्रति सेकंद. तर उत्तर काय आलं आपले 6 मीटर प्रति सेकंद. आ एका वस्तूचे वस्तुमान 16 किलोग्रॅम असून ती 3 मीटर प्रति सेकंद त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती. उत्तर पहिले आहे बल काढा. यामध्ये दिलेले आहे मीटर बरोबर 16 किलोग्रॅम, ए बरोबर 3 मीटर प्रति सेकंद. सूत्र एफ बरोबर एम ए, एफ बरोबर 16 गुणिले 3 बरोबर 48 एन. उत्तर आले 48 एन. त्वरण काढा. दिलेले आहे मीटर बरोबर 24 किलोग्रॅम, एफ बरोबर 48 एन. सूत्र ए बरोबर एफ छेद एम, ए बरोबर 48 छेद 24 बरोबर 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर उत्तर आले आपले 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. बल 48 न्यूटन आणि त्वरण 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. ई बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 ग्रॅम असून ती 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने 900 ग्राम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे, पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा. उत्तर गोळीचे वस्तुमान M1 बरोबर 10 ग्रॅम बरोबर 0.01 किलोग्रॅम. गोळीचा वेग U1 बरोबर 15 मीटर प्रति सेकंद. फळीचे वस्तुमान M2 बरोबर 900 ग्राम बरोबर 0.9 किलोग्राम. फळी सुरुवातीला स्थिर U2 बरोबर 0. संवेग संरक्षण नियम M1 U1 प्लस M2 U2 बरोबर कंसात M1 अधिक M2 कंस बंद V. 0.01 गुणिले 15 अधिक 0.9 गुणिले 0 बरोबर 0.01 अधिक 0.9 कंस बंद V. 0.15 बरोबर 0.91 V. V बरोबर 0.15 छेद 0.91. तर उत्तर येईल V बरोबर 0.15 मीटर प्रति सेकंद. म्हणून गोळी आणि फळीचा संयुक्त वेग आहे 0.15 मीटर प्रति सेकंद. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काय असेल. उत्तर दिलेले 100 मीटर 40 सेकंदात, 80 मीटर 40 सेकंदात, 45 मीटर 20 सेकंदात. एकूण अंतर 100 अधिक 80 अधिक 45 बरोबर 200 मीटर. एकूण वेळ 40 अधिक 40 अधिक 20 बरोबर 100 सेकंद. तर ॲव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी वेग बरोबर 225/100. म्हणून उत्तर येईल 2.25 मीटर प्रति सेकंद.